2 आहेत. मगापेक्षा डबल झाले. चल ते भेटलेत बघा आज पहिल्या पावसाचे पहिलेच मासे. आता साधारण मासे आहेत तेवढं पाणी ठेवायचं, जास्त पाणी नाही ठेवायचं. बेडकं पण ओरडत आहेत आणि बेडकं ओरडत आहेत तर पाऊस पण येतो आहे. नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळचे साधारण 7:15 7:30 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी. गावाला पावसाने दमदार हजेरी लावले आणि गावाकडे पहिला पाऊस म्हणजे चढणीचे मासे. एक वेगळं समीकरण आहे. ॲक्च्युली वर्षभर या क्षणाची वाट बघत असतो आम्ही. त्याची पूर्वतयारी म्हणजे बांधण घालणे, पाळणा वगैरे बनवायचं असेल तर ते बनवून घेणे आणि मग असा पाऊस सुरू झाला की मग चढणीचे मासे पकडायला दिवस रात्र ओढ्यामध्ये. तर आज आम्ही गेलेलो ओढ्यामध्ये थोडे मासे पकडलेत. ॲक्च्युली अजून पाळण्याला वगैरे जास्त मासे लागले नाहीत, मात्र झोल मारून मासे पकडण्याची जी काही मजा आहे ती आम्ही सध्या घेतो आहे. ओढ्यावर जाऊन आम्ही झोल मारून मासे कसे पकडले ते एकदा बघून घ्या. पहिला झोल मारूया. मासा वर चढला आहे. झोल म्हणजे खाली जाळी लावायची आणि त्या माशांना जाळीत खाली ढकलायचं. वर उचल. आले का वर नाही ना? सुरुवात झाली ना, सुरुवात झाली ती महत्वाचं. सुरुवात झाली यावर्षीची. 2 झोल आहेत, मला एकच वाटला. 2 आहेत. सही आहे. त्या बाजूला इकडे पहिला झोल झाला आहे. ॲक्च्युली मळ्याचा मासा खास. मार पोत्याने येऊ दे. त्याच्याकडे जातात कोपऱ्यातनं. कोपरा सांभाळ. ए तुझा तिकडे टाक, मी पकडतो. थांब इथं. तुझा एक हात तिकडे टाक. नाही उडवले. नाही उडवले. उचल. हां चल उचल. उचल 1 2. चल ठीक आहे. मगापेक्षा डबल झाले. चल हे मस्त. मगापेक्षा तर डबल आहेत रे. मजबूत आहेत. कडक. हे उचल ती उड्या मारतायत. तुम कहाँ जा सकते हो हमारे ट्रैप पे. हां चांगला लागतोय. आता हळूहळू भरतोय झोल. पाण्याला असं जात नाही आपल्या दगडीतनंच जातं कुठल्या तरी. मासे भेटलेत बघा आज पहिल्या पावसाचे पहिलेच मासे. चढणीचे मासे. काय वल्गन लागली, काय काय लागलं पशांभर. जमू तर हे चढणीचे मासे मळूच असतात सगळे जास्त करून. आमच्याकडे काय बाकी काय त्या चिवण्या बिवण्या भेटत नाहीत, फक्त हे मळेच भेटतात. हे बघा. आणि पाऊस आज चांगला पडतो आहे. आणि मेन काय माहीत आहे का, वरच्या बाजूस पाऊस पडतो आहे तो महत्त्वाचा असतो. वरनं पाणी येतं तसा मासा चढत जातो.
चढणीचे मासे पकडायला ना सर्वजणांचा एक वेगळा उत्साह असतो, मजा असते आणि त्याच्यामध्ये तेवढे सर्वजण सहभागी होतात. काही जण मग अंगमेहनत करतात, काही जण फायनान्शियली सपोर्ट करतात, या सगळ्या गोष्टी असतात. तर आज मासे घेऊन आलो आहे, तर आई आता मासे साफ करेल आणि त्याच्यानंतर मग आजच्या जेवणामध्ये खास चढणीच्या माशाचा बेत असणार आहे. थोडे मासे फ्राय करू, जे मोठे मोठे आहेत ते फ्राय करू आणि बाकीचे आहेत ते शिजू. बाकी थोडे थोडे मासे सर्वांना देण्याचं पण काम असतं, कारण मासे किती खाणार. सर्वांना थोडे थोडे दिले की 4 जणांच्या मुखी लागतात आणि ते चांगलं असतं. ॲक्च्युली ही मजा असते. मजा करताना जास्त हाव नसावा, एन्जॉय असतो, एन्जॉय करा. 10-15 दिवसाची मजा असते चढणीचे मासे, म्हणजे ती मजा घेत असताना बाकी 4 जणांना पण ते मासे मग मिळतात आणि हीच खरी धमाल असते. तर चला मंडळी, आता रेसिपी बनवून घेऊ. या बाजूला मंडळी बघताय का, खास चढणीचे मासे. तर ओढ्यावरती दिवसभर राहिल्यानंतर मासे मिळतात, पण तेवढंच भिजत पण बसावं लागतं. तर हे मासे आता आई चांगले स्वच्छ धुवून घेते आणि मग थोडे फ्राय आणि थोडेसे शिजवेल. मोठे मोठे मासे थोडेसे फ्राय करून घेऊ, बाकी शिजवायचे. मोठ्या माशांवर शक्यतो अंडी असतात आणि शिजवताना पण काय एकदम साध्या सोप्या पद्धतीने शिजवतात, जास्त काय मसाले वगैरे वापरत नाहीत, कारण हे मासे पटकन शिजतात. जास्त काय टाकत बसलं रस्सा वगैरे नाही बनवू शकत, सुके सुके बनवावे लागतात. बाहेर पाऊस अजून पण पडतोय बघा. पाऊस आज काय थांबला नाही आहे, चांगला दमदार एकदम पाऊस पडतोय गावाकडे. या बाजूला इकडे जे मीडियम साईजचे मासे आहेत ते आई आता शिजवून घेते आणि इकडे जे मोठे मासे आहेत ते मग फ्राय करून घेऊ. आता थोडे मसाले ॲड करून घेऊ, मिरची पावडर आणि फ्राय करायचे आहेत. त्याच्यामध्ये पण आई मिरची पावडर टाकते, थोडीशी हळद, इकडे पण थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ. साध्या आणि सोप्या पद्धतीने चढणीचे मासे बनवले जातात. गरम मसाला ओके. चढणीचे मासे शिजवण्याची आहे ना एक वेगळी युनिक पद्धत आहे गावाकडची. तर आता हे मीठ मसाले हळद वगैरे सगळं टाकलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आहे ना फोडणी नाही देत या माशाला. इकडे लसूण घेतले आहे ना, लसूण आणि तेल. हे प्रॉपर माशांना आता सगळं लावून घ्यायचं. गावाकडची साधी आणि सोपी पद्धत चढणीचे मासे बनवायचे. आता साधारण मासे आहेत तेवढं पाणी ठेवायचं, जास्त पाणी नाही ठेवायचं, नाही तर एकदम जास्त शिजतात. ते जास्त शिजले मग ते खाता नाहीत मासे. थोडेसे हलके फुलके शिजले पाहिजेत आणि मेन तर सुके झाले पाहिजेत. जास्त ग्रेव्ही नाही बनवू शकत त्या माशांची. हे मासे आता शिजतील आणि त्याच्यानंतर मग आपण मच्छी फ्राय करूया. ह्याच्यामध्ये कोकम टाकणार आहेस की आहे आंबा? अच्छा, आंबे आहेत अजून गावाकडे, काही टेन्शन नाही. हो बघा, आंबे काय संपत नाहीत, अजून आहेत ना? भरपूर आहेत. आंबे भरपूर आहेत. आंबे फणस पण आहेत. जोपर्यंत आंबा आहे तोपर्यंत आंब्याची मजा घेऊ. त्याच्यानंतर मग काय कोकम आणि आमसूल आहेच. आंब्याचं फोड टाकलं ना की माशांची चव पण वाढते आणि ते फोड पण खायला मस्त वाटतं. नंतर मासे शिजायला ठेवलेत, आता शिजून झाले की मग त्याच्यानंतर मग फ्राय करायला घेऊ. रात्री पाऊस काय वाटतं जोरदार लागेलच. रात्रीचं पण कधी कधी माशाला जातो मी. नेहमी रात्रीचं जाणं होत नाही, कधीतरी वेळ मिळाला तर जातो, कारण बरीचशी मग कामं असतात ती पेंडिंग असतात. रात्रीचे पण मासे पकडायला खूप धमाल येते. फक्त कसं या सगळ्या गोष्टी करताना म्हणजे काळजी घेणं तितकीच गरजेची असते. म्हणजे दिवसाचं असो किंवा रात्रीचं असतो, पाण्याचा अंदाज घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या जातात. मी नेहमी सांगत असतो, चढणीचे मासे पकडणे ही मौज मस्ती धमाल यासाठीच या सगळ्या गोष्टी असतात. हव्यासपोटी ह्या गोष्टी केलेल्या नसतात. त्यामुळं मग बऱ्याच वेळा
पाण्याकडे लक्ष ठेवून आम्ही या सगळ्या गोष्टी करतो आणि ते खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात असता, मग तुम्ही जंगलात असो किंवा ओढ्यामध्ये असो, नदीमध्ये असो, समुद्रात असो, तर खास करून पाण्याच्या ठिकाणी तरी, तर पाण्याच्या ठिकाणी 2 हात तुम्ही लांब किंवा जपून राहावं. कारण बऱ्याच साऱ्या गोष्टी पावसाच्या सीझनमध्ये होतात. तर कधीकधी बऱ्याच वेळा ते चुकून होतात आणि बऱ्याच वेळा आपल्या हलगर्जीपणाने होतात. कारण बऱ्याच वेळा आपण काळजी स्वतःची घेत नाही. काही ॲक्सिडेंट होतात, त्याला काय पर्याय नाही. पण बऱ्याच वेळा आपण ही ॲक्सिडेंट स्वतः काळजी घेतली तर थांबवू शकतो आहे. असं म्हणजे पाऊस आला आहे, सगळ्यांना हौस मजा करायची असे, फक्त काळजी घेऊन करा म्हणजे हे झालं. कड आला बघा मस्त. गावाकडची चूल आणि गावाकडच्या चुलीवरची खास चणणीचे मासे. बेडकी ओरडतात ना, बेडकी आणि रातकिडे दोघांचा आवाज आहे. आवाज येतोय का तुम्हाला? ॲक्च्युली असे बेडकं ओरडायला लागली की म्हणतात पाऊस जोराचा येणार आहे. आता काय माहिती पाऊस केवढा येतो, पण पाऊस सुरू तर झाला आहे, तर बेडकांना आनंद झाला. जोरातच ओरडत आहेत. गावाकडे आहे ना, पावसाळ्यातून बेडकं, रातकिडे यांचा बराचसा आवाज येतो. वेगवेगळे आवाज असतात. चला पटापट जेवण बनवायचं आहे. तर आता इकडे जे चणणीचे मासे आपण शिजवले ते इकडे उजव्या बाजूच्या चुलीवर ठेवले आहेत आणि इकडे तवा ठेवला आहे. आता जे बाकी मासे आहेत ते फ्राय करून घेऊ. या बाजूला इकडे थोडे मोठे मोठे मासे आहेत. तर मीठ मसाला, हळद, गरम मसाला आणि कोकम घेतलं नाही. अच्छा, कोकम घेतलं आहे, ते लावून घ्यायचं आणि यांना आता फ्राय करून घ्यायचं. चणणीचे मासे फ्राय करून पण चांगले लागतात आणि शिजून पण चांगले लागतात. पण फ्राय केलेले कसे जरा जास्त दिवस टिकतात, शिजवलेले कसे पटकन खायला लागतात. शेकतात लगेच, एकदम आपण ताजी मच्छी आणतो तसं काय एवढा वेळ लागत नाही, पटापट शेकतात. गेल्या वर्षी नव्हते जास्त मिळे ना चणणीचे मासे, पाऊसच गडबड केलेली ना, म्हणजे एकदम लवकर आला होता मेच्या 7-8 तारखेकडंच आणि मग तो उलटा सुलटा लागत होता. यावर्षी पाऊस उशिरा आला, मात्र चांगला लागतो आहे. पहिल्या स्लॉटमध्ये जे मासे फ्राय करायला ठेवलेले ते आता इकडे आईने बाजूला ठेवलेत, नाही ते बाजूला शेकत राहतील आणि इकडे आपण नवीन मासे पण फ्राय करून घेऊ शकतो तोपर्यंत. चला मस्त छान असे चणणीचे मासे फ्राय होत आहेत. तर पहिला स्लॉट आहे आता काढून घेते. दुसरा स्लॉट आहे फ्राय झाला की बाजूला ठेवायचा आणि त्यानंतर मग परत नवीन मासे टाकायचे. गावाकडचे चणणीचे मासे
चला हा सेकंड स्लॉट पण झाला आहे. अशा प्रकारे आता ही बाकीची मच्छी आई फ्राय करून घेते आणि पाऊस आला आहे. मासे पण इकडे शिजतील आता आणि तोपर्यंत इकडे मासे फ्राय पण होत आहेत. बेडकं पण ओरडत आहेत आणि बेडकं ओरडत आहेत तर पाऊस पण येतो आहे. इकडेच कुठेतरी ओरडत आहेत बाहेर आहे ना. पाऊस दिवसभर आज बघितलं ये जा चालू आहे. चांगला पडतो आहे पाऊस. आता शेतीच्या कामाला पण पाऊस हवा आहे कारण शेतीची कामं पण बऱ्यापैकी रखडली होती आणि पाण्याचं काय आता टेन्शन नाही. हे बघा पाणीच पाणी म्हणजे बऱ्यापैकी जी कामं असतात भांडी म्हणा काय थोडेफार कपडे वगैरे म्हणा त्याला पण आता हे पाणी चालून जाईल. फक्त पिण्यापुरतं पाणी आपण नळाचं भरणार आता पावसाळ्यापुरतं. पावसाने यावर्षी कमालच केली होती. म्हणजे कुठे गेला होता काय माहिती. त्याच्यावरती बरेच विचार विनिमय झाले कारण विकासाच्या पाठी पण आपण बरेच पळतो आहे. त्यामुळं मग वृक्षतोड पण त्या प्रमाणात होते. झाडं लावतात करोडो झाडं लावतात पण त्यातली किती जगवतात ते काय माहिती नाही. कारण झाड लावणं सोपं आहे पण ते जगवणं पण तेवढंच गरजेचं आहे. असो काय होतं आहे मानव एवढा आता प्रगतीच्या पाठी चालला आहे. निसर्ग समोर आला तर त्याला काय फरक पडत नाही. आता मोठे मोठे महामार्ग होत. आमचा मुंबई गोवा महामार्ग अजून काय झालेला नाही आहे. मात्र तो बाजूला सोडून कोकणामध्येच बरेचसे मोठे मोठे महामार्गाचं काम सुरू आहे. आता एखादा महामार्ग म्हटलं ना तर हजारो वृक्षांची कत्तल होऊन जाते. छोटे रस्ते असतात त्यामुळे चौपदरीकरण होतं. चौपदरीकरण झालं की त्याच्यामध्ये येणारे जे काही झाडं आहेत जे काही वृक्ष आहेत त्याची मग विल्हेवाट लावली जाते. सांगितलं तर जातं त्याच्या बदलीत बरेचसे झाडं वगैरे लावली जातील पण असं काय होत नाही. आणि मग त्याचाच कदाचित हा परिणाम निसर्ग आपल्यावरती कोपतो आणि मग ह्या वर्षी जे काय झालं पाऊस एवढा उशिरा आला त्याचे परिणाम कदाचित तेच असतील माहिती नाही. पण एक चांगला आहे पाऊस आला आहे तो आला आहे म्हणजे चालू आहे कंटिन्युअसली. मस्त वातावरण झालं आहे गावाकडे आता थंडगार एकदम. पंख्याची वगैरे काय गरज नाही. छान असं वातावरण झालं आहे. झोप वगैरे पण मस्त लागते विदाऊट AC विदाऊट फॅन. कारण गावाकडचं वातावरणच असं असतं. ॲक्च्युली मी बऱ्याच वेळा सांगतो आमच्याकडे मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये पंख्याची गरज असते. बाकी 9 महिने पंख्याची काही गरज नाही काय नाही. एवढं सुंदर वातावरण गावाकडे असतं. पावसाळ्यात तर अप्रतिम वातावरण असतं. या बाजूला मासे मस्त शिजलेत आणि आता बऱ्यापैकी मासे फ्राय पण झालेत. हे बघा चटणीचे मासे फ्राय. तर मासे फ्राय झालेत मासे शिजून झालेत. थोड्या वेळात जेवूया. पाऊस पण मस्त आला आहे. चला म्हणजे मासे फ्राय पण झालेत आणि मासे शिजून पण झालेत सोबत पाऊस पण आहे. तर आता जेवून घेऊ. या बाजूला इकडे बघताय चटणीचे मासे इकडे खास शिजवलेले सोबत आंब्याचं फोड. इकडे या बाजूला फ्राय मासे आणि भात आणि तांदळाची भाकरी असं मस्त आजचं जेवण आहे. या मंडळी जेवायला या. दिवसभर ओढ्यात काढल्यानंतर आता रात्री छान असं जेवतोय. तर ॲक्च्युली कसं आहे ओढ्यात मासे वगैरे पकडायला खूप धमाल येतेच पण मेन कसं आहे मित्र पण सोबत असतात आणि या चटणीच्या माशाची वाट आम्ही तरी वर्षभरात बघत असतो. पहिला पाऊस आला की खास चटणीचे मासे. तर या मंडळी जेवायला या. खास चटणीच्या माशाचा बेत आहे आज. मस्त झालेत. फ्राय पण छान लागतात. फ्राय केलेला मासासुद्धा आहे ना चटणीचा खूप सुंदर लागतो. हा मळू मासा. आमच्याकडे फक्त मळू मासेच चढतात. चिवण्या वगैरे असं काही नसतं. डोंगराळ भागात असल्यामुळं खास मळे मासेच खायला मिळतात.
तर चला मंडळी आता जेवतो, नंतर भेटतो तुम्हाला. चला मंडळी मस्त जेवून झालं आहे. गावाकडे मस्त पाऊस पडतो आहे, त्याच्यामध्ये मस्त चढणीचे मासे आहे. आता खास बेत आजचा होता. तर चला मंडळी आता रात्र झाली, आता थोडी एडिटिंग वगैरे करणार आणि झोपून जाणार. झोप पण लवकर येते पावसाळ्याच्या दिवसात आहे ना, झोप जरा जास्तच लवकर येते, त्यामुळे काय एडिटिंग वगैरे पटापट जेवढी होईल तेवढी करायची, बाकी झोपून जाणार. तर चला मंडळी तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ पण येते, थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.